नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा तुमचं शूट तेजी वर्ल्डमध्ये स्वागत आहे. आणि आता मी पुन्हा एकदा माझी नवी आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. कारण आता आम्ही जाणार आहे सासरी. कारण की आता डिलिव्हरी होऊन 6 महिना झाला आहे. त्याआधी आजी पणजीला आम्ही जाऊन भेटणार होतो. तेव्हा बघा किती सुंदर असतं त्याच्या आजी संग, म्हणजे त्याची खापराजी ती खापराजी संग तो मस्त गप्पा मारतोय. नंतर पणजीसोबत सुद्धा. आणि दीदीला आम्ही आजीला भेटवायला गेलो होतो, कारण ती येऊ जाऊ शकत नाही, तिला चालत नाही, म्हणून 6 महिन्यानंतर आम्ही तिला भेटायला गेलो होतो. तेव्हा बघा कसं जसं होतं तसं परत तिच्या हातात हात ठेवून गप्पा मारत बसला. छान छान दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. आणि भरपूर घरी जाऊन आम्हाला पॅकिंगसुद्धा करायची होती, कारण माझ्या कपड्यांसोबत देवाच्या आणि दीदीच्या कपड्यांसोबतच माझं मटेरियलसुद्धा वाढलं होतं. कारण डिलिव्हरी झालेली असूनसुद्धा माझं काही काम थांबलेलं नव्हतं. आर्यचे ब्लाऊज येऊन पडलेले होते. इथे औषधं वगैरे सगळं मी पॅकिंग करायचं चाललं होतं हळू. फायनली आमची पॅकिंग झाली आणि सकाळी सकाळी निघलो होतो आम्ही पुण्याला. पुणे हे माझं सासर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. देवा स्वामींच्या कृपेने झाला. त्याचबरोबर आता जी स्वामिनी आहे ती पण स्वामींच्याच कृपेने झाली. आणि मला सेकंडरी मुलगीच पाहिजे होती. त्यासाठी मी स्वामींना बोलले होते की मला जर मुलगी झाली तर मी तिचं नाव स्वामीनीच ठेवेल. हे मला आधीच माहीत होतं मला मुलगी होणार आहे आणि मी तिचं नाव स्वामीनीच ठेवणार आहे. फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलोच होतो. बघू शकता पुण्याचं वातावरण किती मस्त आणि फ्रेश. सगळ्यात गेल्या गेल्या मला आधी लागतं आमचं दगडूशेठचं मंदिर. बाप्पाचं दर्शन घ्यायच्या नादाने कॅमेऱ्यामध्ये बाप्पा आले नाही, पण माझं दर्शन झालं. घरी गेल्यावर बघा पप्पांनी सुंदर असं डेकोरेशन करून ठेवलं होतं देवाच्या, कारण आमची दीदी येणार होती. देवाच्या बाप्पाला खूप जास्त आनंद झालेला होता, कारण त्यांना पण मुलगी पाहिजे होती आणि फायनली मुलगी झाली होती. त्यांना खूप डाऊट होता मुलगा झाला तर देवाचा लाड कमी होईल. पण नाही, मला एकदम 100% माहीत होतं की मला मुलगीच होणार, कारण मला फिलिंग्सच तशा येत होत्या. आणि बघू शकता मस्त असं स्वागत आमचं इथं झालेलं. सगळे आजूबाजूचे शेजारी वगैरे आलेले होते. आणि शेजाऱ्यापेक्षा जास्त कोणी इम्पॉर्टंट नाही आहे, कारण माझ्या लाईफमध्ये माझं सगळं काही माझ्या शेजारच्यांनीच केलेलं आहे आत्तापर्यंत. जी माझी नवीन आयुष्याची सुरू झाली तीसुद्धा. आणि बघू शकता सुंदर असे वेलकम आमचं इथं झालेलं होतं. माझी लक्ष्मी माझ्या घरी आलेली होती आणि इथं आम्ही तिची मस्त पावलं उमटून घेतलो होतो, कारण की देवाचं सासरी झालं होतं वेलकम बेबी. ह्यावेळेस मला दीदीचं माझ्याच घरी करायचं होतं. आणि बघू शकता सुंदर असं वेलकम इथं दीदीचं झालेला होता. किती छोटे छोटे पाऊलं तिचे उमटले होते सुंदर असे. आणि देवाच्या बाप्पांनी मस्त ती फ्रेम करणार आहे दोघांची पण, आता देवाचं पण बाकी आहे आणि दीदीचं सुद्धा. आणि मस्त वन पीस आम्ही इथं शिवलेले होते सेम सेम दोघींचे. बघू शकता एकच साडी मागवली होती, ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि इन्स्टाला सुद्धा. बघू शकता मस्त फोटो वगैरे आमची इथं काढून झाले. दीदीचं रडायचं काम चालू होतं, कारण एवढा सगळा प्रवास केल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही मावच्याच घरी जाऊन आराम करून आलो. इथं सहजोतीन ते सगळे आले होते, अनिकेत भाऊजी दीदी सगळे इथं आलेले होते. आणि जोडीसुद्धा दीदीला नवीन आणली होती. देवाचाच पाळणा आहे हा, फक्त जोडी आम्ही चेंज केली होती. आदू पण इथं आले होते आणि मस्त तयारी चालू होती पप्पाची इथं दीदीला पाळण्यामध्ये टाकायची. आणि अंकिता वगैरे माझे सगळे फ्रेंड्स येऊन मला भेटत होते. सीमा तर दीदीला घेऊन अशी बसली की नंतर तिने सोडलंच नाही तिला. डोक्यात एक खुरापती आला, मी घरी आले आणि काही करामती करणार नाही असं झालं नाही. देवाचा बड्डे आम्ही गावाला केला होता, पण तिकडे एकही लहान मुलं नव्हतं, म्हणून माझ्या डोक्यात आलं एवढे सगळे बोलून तर देवाचा एक बड्डे झालाच पाहिजे इथं. त्यामुळे जेवढे अवेलेबल झाले तेवढे छोट्यांना मी बोलून घेतलं मुलांना. आणि इथं फक्त आम्ही केक वगैरे आणला होता आणि देवाच्या आनंदासाठी आम्ही त्याचा बड्डे इथं सेलिब्रेट केला. आणि थकलेलो होतो, पण पोरांशिवाय काय आहे का आपल्या आयुष्यात. त्यामुळे इथं मस्त अशी मज्जा करत करत आम्ही देवाचा इथं पुन्हा एकदा बड्डे केला. आणि देवा पण बघा किती हॅप्पी झालेला होता. आणि नंतर मग आम्ही मस्त मज्जा वगैरे केली, गप्पा वगैरे मारल्या. खूप थकल्यामुळं लवकर झोपून जायचं होतं. सगळी तयारी झाली होती. पावभाजी वगैरे इथं पार्सल आधीच आणलं होतं, जेवढे आपले घरची लोकं होते तेवढ्यांसाठी, कारण आम्ही ऑलरेडी खूप सारं थकलेलो होतो. मम्मी वगैरे सगळे दुसऱ्या दिवशी शॉपिंगला गेले. आजी एकटीला घरी ठेवलं होतं माझ्यासोबत, कारण पहिलाच दिवस होता. इथं बघू शकता देवाचे लाड चालू होते. दात पण आले ग बाई बाळाला. लय बाळ आलंय तुमच्या बाळाला. मग किती महिन्याचं आहे आजी? आहे बाई 5-6 महिन्याचं. 5-6 महिन्याचं आहे का? लय जास्त केस लय वाढले, जात आले लय ना जावळ आहे बाळाला. बाई, लय बाळ आलं बाळाला. मग अगं बाई, तुमचं बाळ डोळे कसं पांढरे करतं वाटतं बाळ. बाय 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 बाय. बाटली देऊ का आणून, बाटली दुधाची? नको 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 नाही पित तुम्ही. काय? अरे बोलतो पण बाळ. काय काय? आमचं बाळ बोलत मी. अगं बाई तुमचं बोलत पण बाळ खाल्ला. हा. हो. आता हे घेतलं.
तेव्हाच्या खऱ्या-खुऱ्या बर्थडेला पप्पांनी थार आणि बुलेट त्याला गिफ्ट केली होती. थार पण चार्जिंगची आहे. तिचा पण एक व्हिडिओ तुम्हाला स्पेशल नंतर दाखवेलच. खूप सुंदर आहे ती थार आणि बघू शकता ही बुलेट पण होती. तिचे एक्स्ट्राचे पाय आज लावले होते. दोघांची मस्त गंमत चालू होती. चला तर मग आता आपलं रुटीन लागलेलं आहे आणि लवकरच आपले डेली ब्लॉग सुरू होतील.